Now next is living organism and energy production. Now we have to see how energy get produced in living organism. Now as we know, humans and animals require nutrients and oxygen for the production of energy. ठीक आहे, ह्युमन्स आणि ॲनिमल्सला काय लागतात तर न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. करेक्ट, एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन लागतात. कोणाला? ह्युमन्स अँड ॲनिमल्सला. नाउ दिस न्यूट्रिएंट्स इज टेक्स फ्रॉम दी फूड स्टफ. ठीक आहे, थ्रू द प्रोसेस ऑफ डायजेशन. आपल्याला माहिती आहे फूड स्टफ मधून आपण थ्रू द प्रोसेस ऑफ डायजेशन हे न्यूट्रिएंट्स काय करतो, इनटेक करतो आणि त्यांना डायजेस्ट करतो. ठीक आहे. नाउ दिस ऑक्सिजन इज टेक्स प्लेस फ्रॉम द सराउंडिंग विथ द हेल्प ऑफ प्रोसेस कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. ठीक आहे, हे कोणत्या प्रोसेसने आपण घेतो तर रेस्पिरेशन प्रोसेसने काय करतो आपण ऑक्सिजन सराउंडिंग मधून इनहेल करतो. ठीक आहे. नाउ दिस रेस्पिरेशन प्रोसेस ऑकर्स ॲट 2 लेवल इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, ह्युमन्स आणि ॲनिमल्स यांच्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन किती लेवलला होतं तर 2 लेवलला होतं. दॅट 2 levels आर कॉल्ड ॲज बॉडी लेवल, respiration at body level and respiration at cellular level. ठीक आहे. Now what happen in the respiration at body level? ठीक आहे, बॉडी लेवलला काय होतं तर सिम्पली एक्सचेंज ऑफ गॅसेस. ठीक आहे, बॉडी लेवलला एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस ॲट बॉडी लेवल. ठीक आहे, विच गॅसेस विल गेट एक्सचेंज ॲट बॉडी लेवल? Oxygen and carbon dioxide. These gases are get exchanged at the body level. ठीक है, we know we inhale the oxygen and exhales the carbon dioxide. आतमध्ये काय घेतो आपण तर ऑक्सिजन घेतो आणि बाहेर काय सोडतो, कार्बन डायऑक्साइड सोडतो. ते जे एक्सचेंज आहे ते कुठं होतं, ह्या बॉडी लेवलला होतं, बॉडी लेवल रेस्पिरेशनला होतं. ठीक आहे, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. These gases get exchanged at the body level respiration. ठीक आहे, हे आपण डिटेल मध्ये 8th स्टँडर्डला बघितलेलं आहे. आपल्याला आता सेल्युलर लेवलला काय होतं, सेल्युलर लेवल रेस्पिरेशनला काय होतं ते डिटेल मध्ये बघायचं. नाउ व्हॉट हॅपन ॲट सेल्युलर लेवल रेस्पिरेशन? नाउ ॲट सेल्युलर लेवल रेस्पिरेशन ऑक्सिडेशन ऑफ फूड स्टफ टेक्स प्लेस. करेक्ट, ऑक्सिडेशन ऑफ फूड स्टफ. ठीक आहे, हे जे न्यूट्रिएंट्स आहेत जे आपल्याला फूड स्टफ मधून भेटतात त्यांचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ते कोणत्या लेवलच्या रेस्पिरेशनला होतं तर सेल्युलर लेवल रेस्पिरेशनला होतं. नाउ दिस सेल्युलर लेवल रेस्पिरेशन आर ऑफ 2 टाइप्स. करेक्ट. In first type, oxidation of food stuff takes place with the help of oxygen. ठीक है, in the first type, oxidation of food stuff takes place with the help of oxygen, and in the second type, without the help of oxygen. ठीक आहे, हे जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे हे 2 टाइप मध्ये होतं. ठीक आहे, तर पहिल्या टाइप मध्ये काय आहे, विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, हे फूड स्टफ जे आहे ते ऑक्सिडाइज होतं विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. And that type of respiration is called as aerobic respiration. Correct? Aerobic respiration. Correct? And the second type of cellular respiration is called as anaerobic respiration. Anaerobic respiration. ठीक आहे, जे ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन होतं त्याला काय म्हणतात, एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. आणि जे ऑक्सिडेशन विदाउट द हेल्प ऑफ ऑक्सिजन होतं त्याला काय म्हणतात, अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, ॲनिमल्स आणि ह्युमन्सला एनर्जी प्रोडक्शन साठी कोणत्या 2 इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे. फर्स्ट आहे न्यूट्रिएंट्स आणि सेकंड आहे ऑक्सिजन. न्यूट्रिएंट्स कुठून भेटतात तर फूड स्टफ मधून भेटतात आणि हे थ्रू द प्रोसेस ऑफ डायजेशन काय करतात, ह्युमन्स आणि ॲनिमल्स इनटेक करतात. ठीक आहे ना. ऑक्सिजन कुठून भेटतं आपल्याला तर सराउंडिंग पासून भेटतं थ्रू द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. ठीक आहे, दिस रेस्पिरेशन
occurs at two levels, at body level and at cellular level. ठीक है, body level respiration and cellular level respiration, or we can also say that body respiration and cellular respiration. Now at body level exchange of gases takes place. ठीक आहे, फक्त काय होतं, एक्सचेंज होतात गॅसेस. कोणते गॅसेस एक्सचेंज होतात, तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड हे दोन गॅसेस काय होतात, एक्सचेंज होतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय होतं, इनहेल ऑफ ऑक्सिजन आणि एक्झेल ऑफ कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, इनहेलेशन कोणाचं होतं, आतमध्ये काय घेतो आपण, तर ऑक्सिजन घेतो, आणि एक्झेल काय करतो, बाहेर काय सोडतो, तर कार्बन डायऑक्साइड सोडतो. ठीक आहे, हे बॉडी लेवलला होतं, बॉडी लेवल रेस्पिरेशनला. हे आपण 8th स्टँडर्डला डिटेलमध्ये बघितलेलं आहे, त्यामुळे आपण हे डिटेलमध्ये बघणार नाहीये. आपल्याला सेल्युलर लेवल डिटेलमध्ये बघायचं, सेल्युलर रेस्पिरेशन आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. सेल्युलर रेस्पिरेशनला काय होतं, तर ऑक्सिडेशन ऑफ फूडस्टफ. हे जे फूडस्टफ, हे जे न्यूट्रिएंट्स आपण इनटेक केलेले आहेत, त्यांचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं ॲट ए सेल्युलर लेवल. ठीक आहे, नाउ दिस सेल्युलर रेस्पिरेशन इज ऑफ ए टू टाईप. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला टाईप काय आहे, ऑक्सिडेशन ऑफ फूडस्टफ विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिजनच्या हेल्पनी जर फूडस्टफचं ऑक्सिडेशन झालं, तर त्या टाईपच्या रेस्पिरेशनला काय म्हणणार आहे, एरोबिक रेस्पिरेशन. त्या टाईपच्या सेल्युलर रेस्पिरेशनला काय म्हणणार, एरोबिक रेस्पिरेशन. आणि सेकंड टाईप काय आहे, ऑक्सिडेशन ऑफ फूडस्टफ विदाउट दी हेल्प ऑफ ऑक्सिजन. जर ऑक्सिडेशन झालं पण त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं काहीच हेल्प नाही झाली, तर त्या टाईपच्या सेल्युलर रेस्पिरेशनला काय म्हणणार, अनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे, एक्झाम मध्ये या दोघांमधला डिफरन्स विचारतात. मी आता एक्सप्लेन करणार आहे या दोघांमधला डिफरन्स, आणि त्याच प्रकारे तुम्हाला हे दोन्ही रेस्पिरेशन सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. नाउ ॲज वी नो, डिफरंट फूड स्टफ कंटेन डिफरंट टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स. आउट ऑफ दॅट न्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट्स आर मेनली युटिलाइज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. नाउ दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. करेक्ट, कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला ही एनर्जी भेटती, तर एटीपी. ठीक आहे, व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ दिस एटीपी, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, आता हे आपल्याला बघायचं डिटेल मध्ये, पुढे बघणार आहे आपण. ठीक आहे, ना दिस कार्बोहायड्रेट गेट ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये स्टेप बाय स्टेप काय होतं, या कार्बोहायड्रेट्सचं ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स मधला ग्लुकोज. ठीक आहे, ग्लुकोज विच इज द टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. ठीक आहे, या ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होतं इन द सेल. Okay. Now that is called as cellular respiration. That oxidation is called as cellular respiration. Cellular respiration. Now these cellular respirations are of two types. That is, first is aerobic respiration and second is anaerobic respiration. नाव आता या दोघांमधले आपल्याला डिफरन्स बिटवीन एक्झाम मध्ये विचारतात, त्याच्यामुळे तसंच मी एक्सप्लेन करतो. नाव फर्स्ट डिफरन्स इज, इन एरोबिक रेस्पिरेशन ऑक्सिजन इज रिक्वायर्ड. ऑक्सिजन इज रिक्वायर्ड. ठीक आहे, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय रिक्वायर्ड असतो, तर ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इज नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे, अनएरोबिक मध्ये ऑक्सिजन रिक्वायर्ड नसतो, एरोबिक मध्ये ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो. ठीक आहे, देन जो ग्लुकोज हा जो कार्बोहायड्रेटचा टाइप आहे, हा काय होतो, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. कशामध्ये, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. ठीक आहे, ग्लुकोज गेट्स completely oxidized. ठीक आहे, टोटली काय होऊन जातो, ऑक्सिडाइज होऊन जातो ग्लुकोज. कशामध्ये, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. आणि त्याच्या ऑपोजिट काय होतं, ग्लुकोज गेट इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज. ठीक आहे, इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होत नाही अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. का, तर इथं ऑक्सिजन प्रेझेंट नसतो, त्याच्यामुळे काय होतं, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होत नाही. इथं ऑक्सिजन प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे काय होतं, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. ठीक आहे, आफ्टर दॅट in aerobic respiration we will get large amount of energy.
गेट प्रोड्युस्ड. ठीक आहे. ह्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होती का, तर हे जे ग्लुकोज आहे ते कम्प्लिटली काय होतंय, ऑक्सिडाइज होतंय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी गेट प्रोड्यूस, स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी गेट प्रोड्यूस. Small amount of energy get produced. Why? Because glucose get incompletely oxidized. Glucose completely oxidized होत नाही, त्याच्यामुळे small amount of energy काय होती, प्रोड्यूस होती. After that 38 ATP molecule produced. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती एटीपी मॉलिक्यूल प्रोड्यूस होतात, तर 38 एटीपी मॉलिक्यूल प्रोड्यूस होतात. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे एटीपी मॉलिक्यूल्स काय असतात, एनर्जी ह्या एटीपी मॉलिक्युल्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला ऑप्टेन होती. ठीक आहे. ह्युमन्स आणि अॅनिमल्सला एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये ऑप्टेन होती, त्या एटीपी मॉलिक्युल्सच्या फॉर्म मध्ये ऑप्टेन होती. आणि 38 एटीपी मॉलिक्यूल कुठं भेटतात आपल्याला, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये भेटतात. आणि ओनली 2 एटीपी मॉलिक्यूल गेट प्रोड्युस्ड इन अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक मध्ये फक्त 2 एटीपी मॉलिक्यूल प्रोड्यूस होतात. म्हणजे तुम्ही बघू शकता किती स्मॉल अमाउंट ऑफ एनर्जी इथं प्रोड्यूस होती अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज केमिकल रिएक्शन. नाउ इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज गेट कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. नाउ वी नो फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज, दैट इज C6H12O6. ठीक है. दिस ग्लुकोज गेट कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. ऑक्सिडाइज्ड मीन्स व्हाट, एडिशन ऑफ द ऑक्सीजन. ठीक है, addition of oxygen. Now when this glucose get oxidized, the bond between glucose molecule get breaks and it will form CO2 and H2O. ठीक आहे. आता याला बॅलन्स करण्यासाठी आपण बॅलन्स करून घेऊ रिएक्शन. ठीक आहे. along with this a large amount of energy get produced. We get 686 kilocalorie of energy from the aerobic respiration. ठीक आहे. Now next in anaerobic respiration, glucose get incompletely oxidized. म्हणजे इथं काय होतोय, ग्लुकोज जो आहे C6H12O6, ठीक आहे, हा काय होतोय, इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होतोय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज नाही, ऑक्सिजन प्रेझेंट नसतो अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. म्हणून काय होतो, C2H5OH, ठीक आहे, प्लस CO2 हे काय होतात, प्रोड्यूस होतात. आता याला बॅलन्स करण्यासाठी आपण, ठीक आहे, along with this 50 किलो कॅलरी ऑफ एनर्जी काय होती, प्रोड्यूस होती. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये 50 किलो कॅलरी ऑफ एनर्जी प्रोड्यूस होती आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 686 किलो कॅलरी ऑफ एनर्जी प्रोड्यूस होती. ठीक आहे. आता आपण डिफरन्स बघितलेला आहे एरोबिक आणि अनएरोबिक मध्ये. एक्झाम मध्ये मोस्टली डिफरन्सच विचारतात. आता आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे एरोबिक रेस्पिरेशन, आणि आफ्टर दॅट वी विल सी व्हॉट इज मीन बाय अनएरोबिक रेस्पिरेशन इन डिटेल. Now we have to see how energy is get produced in the process of aerobic respiration. Now in aerobic respiration, glucose, which is the type of carbohydrate, get oxidized with the help of oxygen. Now glucose, which contains 6 number of carbon atom. We know the formula of glucose, that is C6H12O6. That means glucose contains 6 number of carbon atom. This glucose molecule get oxidized step by step in the process called as glycolysis. ठीक आहे. ग्लुकोज काय होतो, स्टेप बाय स्टेप काय होत जातो, ऑक्सिडाइज होत जातो इन द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. अँड फ्रॉम द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज, द मॉलिक्यूल ऑफ पायरुवेट, then H2O, ATP and NADH2. These molecules are get from the oxidation of the glucose in the process of glycolysis. But if you consider the carbon number in pyruvate, correct? Pyruvate contain 3 carbon atoms. ठीक आहे. पायरुवेट मध्ये किती कार्बन atoms असतात, तर 3 कार्बन atoms असतात. बट ग्लुकोज मध्ये किती कार्बन atoms आहेत, 6 कार्बन atoms आहेत. दॅट मीन्स टू completely oxidize this glucose, we should repeat this glycolysis process twice. ठीक आहे. किती वेळा व्हायला पाहिजे ग्लायकोलिसिस प्रोसेस, ट्वाइस, दोनदा व्हायला पाहिजे. म्हणजे का दोनदा व्हायला पाहिजे, कारण की हा जो पायरुवेट आहे त्याच्यामध्ये 3 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत. बट आपला जो इनिशियल सबस्टन्स होता जो ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये किती कार्बन ॲटम्स आहेत, 6 कार्बन ॲटम्स आहेत. म्हणजे हे प्रोसेस किती वेळा होती ग्लायकोलिसिसची, दोनदा रिपीट होती. तुम्ही फिगर मध्ये दिलेली ग्लायकोलिसिस प्रोसेस बघू शकता, कसे स्टेप बाय स्टेप ग्लुकोज पायरुवेट मध्ये कन्वर्ट होतं. आणि ही
ग्लायकोलिसिसची प्रोसेस, टोटल ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होण्यासाठी ग्लायकोलिसिसची प्रोसेस किती वेळा रिपीट होती, तर दोनदा रिपीट होती. अँड इन दिस प्रोसेस टोटली 2 number of pyruvate molecule, 2 number of H2O, 2 number of ATP and 2 number of NADH2 molecule will get formed from the total process of glycolysis. तुम्ही फिगर मध्ये ग्लायकोलिसिसची प्रोसेस बघू शकता, कशी स्टेप बाय स्टेप ती प्रोसेस होतीये आणि फायनली आपल्याला प्रोडक्ट भेटते. तो का कोणता प्रोडक्ट आहे तर पायरुवेट आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट दिस पायरुवेट गोज इन टू दी लिंक रिएक्शन. ठीक आहे. पायरुवेट कशामध्ये जातो तर लिंक रिएक्शन मध्ये जातो. नाउ फ्रॉम वन मॉलिक्यूल ऑफ पायरुवेट, वन मॉलिक्यूल ऑफ पायरुवेट विल फॉर्म acetyl coenzyme A, acetyl coenzyme A. After that it will form CO2 and NADH2. ठीक आहे. एका पायरुवेटच्या मॉलिक्यूल पासून काय काय तयार होईल, ऍसिटिल कोएन्झाइम A, CO2 आणि NADH2. बट आपल्याला इथं किती पायरुवेटचे मॉलिक्यूल आहेत तर दोन पायरुवेटचे मॉलिक्यूल्स आहेत. एकापासून एवढे तयार होतील मॉलिक्यूल. मग दोन पासून काय होणार, 2 ऍसिटिल कोएन्झाइम A, 2 CO2 and 2 NADH2. ठीक आहे. This we will get in the link reaction. ठीक आहे. After this acetyl part of acetyl coenzyme A undergoes completely oxidation. ठीक आहे. हा जो acetyl part आहे acetyl coenzyme A चा, तो काय होतो, completely oxidation होतं त्याचं. ठीक आहे. This oxidation takes place in the reaction called as tricarboxylic acid cycle. ठीक आहे. Or it is also called as Krebs cycle. Correct. In this Krebs cycle, the acetyl part of acetyl coenzyme A, हा जो acetyl part आहे acetyl coenzyme A चा, तो काय होतो, completely oxidize होऊन जातो. And from that oxidation it will form NADH2, FADH2, H2O and CO2. Correct. आता एका ऍसिटिल मॉलिक्यूलनी किती NADH2, किती FADH2, किती H2 आणि किती CO2 फॉर्म होतात, तर एका ऍसिटिल मॉलिक्यूलनी 3 NADH2 फॉर्म होतात, 1 FADH2 फॉर्म होतो, 1 H2O फॉर्म होतो आणि 2 CO2 फॉर्म होतात. बट हिअर वी हॅव 2 ऍसिटिल मॉलिक्यूल. आपल्याला किती आहे तिथं तर 2 ऍसिटिल मॉलिक्यूल आहे. म्हणजे टोटली किती NADH2 फॉर्म होणार क्रेब्स सायकल मध्ये, 6 NADH2 फॉर्म होतील, 2 FADH2 फॉर्म होतील, 2 H2O फॉर्म होतील and 4 CO2 फॉर्म होतील. ठीक आहे. इन दिस वे in Krebs cycle we will get 6 NADH2, 2 FADH2, 2 H2O and 4 CO2 from 2 molecule of acetyl. ठीक आहे. Along with this 2 ATP will also get generated in the Krebs cycle. ठीक आहे. Krebs cycle मध्ये काय जनरेट होतील, 2 ATP सुद्धा काय होतील, जनरेट होतील. ठीक आहे. आता तुम्ही फिगर मध्ये बघू शकता स्टेप बाय स्टेप ही क्रेब्स सायकल कशी कॅरीड आउट होतीये आणि कसे ATP, NADH2, FADH2, H2O आणि CO2 हे मॉलिक्युल्स कसे प्रोड्यूस होतात ते तुम्ही फिगर मध्ये बघू शकता. नाव इथपर्यंत जर आपण बघितलं तर आपल्याला कुठंच एनर्जी प्रोड्यूस झालेली दिसत नाही. अँड वी नो एनर्जी गेट प्रोड्यूस इन द फॉर्म ऑफ ATP. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी प्रोड्यूस होती तर ATPच्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस होती. अजूनपर्यंत आपल्याला एनर्जी प्रोड्यूस झालेली दिसत नाहीये. इथं दिसत असतील बट कम्प्लिटली एनर्जी प्रोड्यूस झालेली दिसत नाहीये. आफ्टर दॅट दिस NADH2 and FADH2 goes into the electron transfer chain reaction. Correct. After this NADH2 and FADH2 undergoes into the electron transfer chain reaction and it will form ATPs from NADH2 and FADH2. Now one molecule of NADH2 will form 3 molecules of ATP. Correct. एक मॉलिक्यूल NADH2 चा एक मॉलिक्यूल किती ATP फॉर्म करतो तर 3 ATPs फॉर्म करतो. अँड वन मॉलिक्यूल ऑफ FADH2 will form 2 ATP. करेक्ट. एक मॉलिक्यूल ऑफ NADH2 3 ATPs फॉर्म करतील आणि वन मॉलिक्यूल ऑफ FADH2 2 ATPs फॉर्म करतील. ठीक आहे. आता ह्या रिएक्शन्स कुठं होतात, द ग्लायकोलिसिस रिएक्शन. दिस ग्लायकोलिसिस रिएक्शन टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम ऑफ द सेल. ठीक आहे. ग्लायकोलिसिस रिएक्शन कुठं होणार आहे, सायटोप्लाझम ऑफ द सेल. And this Krebs cycle and electron transfer chain reaction takes place in the mitochondria of the cell. Correct.
हे दोन्ही रिएक्शन्स कुठं होणार, मायटोकॉन्ड्रिया ऑफ द सेल. आता जर आपण बघितलं तर ऍक्च्युअली एनर्जी कुठं फॉर्म होती, आपल्याला माहिती आहे एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये भेटणार आहे आपल्याला, तर एटीपीच्या फॉर्म मध्ये भेटणार आहे. आणि ही ऍक्च्युअल एनर्जी कुठं फॉर्म होतीये, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये. आणि ही रिएक्शन कुठं होतीये, मायटोकॉन्ड्रिया मध्ये होती. दॅट्स वाय मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे, पॉवर हाऊस ऑफ द सेल का म्हणतात मायटोकॉन्ड्रियाला, कारण की मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय होती, एनर्जी जनरेट होती. आणि ही जनरेशन कोणत्या प्रोसेसने होती, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन ह्या प्रोसेसने काय होती, एनर्जी जनरेशन होती. आय होप तुम्हाला या प्रोसेस समजल्या असणार आहेत ना. आता 38 जे एटीपी आपण बघितले, ह्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ज्या 38 एटीपीज फॉर्म होतात, तर त्या 38 एटीपीज कुठं फॉर्म होतात ते आपल्याला आता बघायचंय. ठीक, जर आपण ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये बघितलं तर आपल्याला इथं 2 एटीपीज दिसतील. ठीक आहे, बट वी नो one molecule of NADH2 will form 3 ATPs. Here we have 2 molecules of NADH2. That means in glycolysis process we get 2 into 3, that is 6 ATP, plus here 2 ATPs. That means total we will get 8 ATPs in glycolysis process. ठीक आहे, glycolysis मध्ये आपल्याला किती भेटणार आहेत, तर टोटल 8 ATPs भेटणार आहेत. आफ्टर दॅट लिंक रिएक्शन, लिंक रिएक्शन मध्ये सुद्धा आपल्याला 2 NADH2 चे मॉलिक्यूल आहेत आणि त्या 2 NADH2 मॉलिक्युल्स पासून 2 into 3 दॅट इज 6 ATP मॉलिक्युल्स भेटणार आहे आपल्याला. ठीक आहे, लिंक रिएक्शन मधून 6 ATP मॉलिक्युल्स भेटले. आफ्टर दॅट क्रेब्स सायकल, क्रेब्स सायकल मध्ये काय 6 NADH2 आहे, काय NADH2 पासून 3 ATPs, 6 NADH2 पासून 18 ATPs, 6 into 3 दॅट इज 18 ATP. करेक्ट, 2 FADH2 मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे एका FADH2 पासून 2 ATPs, म्हणजे 2 ATPs 2 into 2 that is 4 ATP, and here 2 ATP. That means in Krebs cycle we will get total 18 plus 4 plus 2, that is 24 ATPs. If we calculate all these ATPs, for 24 plus 6 30 plus 8 38. That means in aerobic respiration we will get total 38 ATPs. ठीक आहे, आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन मधून किती एटीपीज भेटतात, तर 38 एटीपीज टोटली भेटतात. म्हणजे एक 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज will form 38 ATPs in aerobic respiration. ठीक आहे, 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल किती एटीपीज फॉर्म करेल, तर 38 एटीपीज काय करणार आहे, फॉर्म करणार आहे. ठीक आहे, आणि कोणत्या कोणत्या स्टेपनी होतात ते, तर पहिली ग्लायकोलिसिस, देन लिंक रिएक्शन, देन क्रेब्स सायकल, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, देन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ह्या प्रोसेसनी ग्लुकोज पासून काय प्रोड्यूस होतीये, एनर्जी प्रोड्यूस होती. त्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस प्रोसेस सायटोप्लाझम मध्ये होती आणि क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन ही कुठं होती, मायटोकॉन्ड्रिया मध्ये होती. आय होप तुम्हाला ह्या प्रोसेस समजल्या असणार आहेत, हाऊ एनर्जी इज गेट प्रोड्यूस फ्रॉम द ग्लुकोज इन द बॉडी ऑफ ॲनिमल्स अँड ह्युमन्स. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता.